नमस्कार. आज आम्ही फिरस्ते निघालेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड या किल्ल्याला भेट देण्यासाठी. किल्ले भुदरगड सह्याद्रीच्या माथ्यावर निसर्गाच्या कोंदणात वसलेला किल्ला. भैरवनाथ मंदिरामुळे भक्ताचे श्रद्धास्थान बनलेला, पर्यटकांचे आकर्षण ठरणारा, पांढऱ्या रंगाच्या पाण्याचा तलाव असलेला, सुस्थितीतील असलेली भक्कम तटबंदी आणि जागोजागी पुरातत्व अवशेषामुळे इतिहासप्रेमींसाठी आकर्षण ठरलेला हा किल्ला फक्त एक किल्ला नसून भक्ती, निसर्ग आणि इतिहास यांची संयुक्त अनुभूती आहे. भुदरगड हा किल्ला मनोहर मनसंतोषगडाच्या पूर्वेस पसरलेल्या सह्याद्रीच्या शाखेच्या टोकावर वसलेला किल्ला आहे. समुद्री सपाटीपासून 3190 फूट उंचीवर असलेल्या सपाट खडकाच्या सड्यावरती बांधलेल्या किल्ल्याचे क्षेत्रफळ 180 एकराचे आहे. 5 किलोमीटरची भक्कम तटबंदी आणि आजूबाजूला दाट जंगलाचे नैसर्गिक संरक्षण यामुळे हा किल्ला अभेद्य होता. या परिसरातील भैरवगड, सोनगड, रांगणा, मनोहर मनसंतोषगड, नारायणगड आणि महादेवगड या 6 किल्ल्यांना किल्ले भुदरगड नियंत्रित करणारा केंद्रबिंदू होता. कोकणातून येणाऱ्या रांगणा घाट, आंबोली घाट अशा अनेक घाटवाटा भुदरगडपाशी एकत्र येतात. या घाटमार्गावर तसेच भोवतालच्या विस्तृत परिसरावर या गडावरून नियंत्रण ठेवता येते. कोल्हापूरपासून जवळपास 70 किलोमीटर असलेल्या गडाच्या पायथ्याशी पेठ शिवापूर हे गाव आहे. गडावर जाण्यासाठी रस्ता असून गाडीसह आपण गडावरती जाऊ शकतो. गड ही गाडीतून फिरू शकतो. गडावर आल्यावर सुरुवातीला डाव्या हातास गडाच्या सदरेचे अवशेष पाहायला भेटतात. आतमध्ये मोठी जागा असून येथेच गडाचा दरबार भरत होता. सदरेच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज व शंभू महादेव मंदिर आहे. मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवण्यात आलेला आहे. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी हा पुतळा 1945 साली बसवल्याची येथे नोंद आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात एक सुंदर असे शिवलिंग आहे. सदरेपासून थोडं पुढं आल्यावरती आपण भैरवनाथ मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिराचं स्थापत्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्रिकोणी पिरॅमिड आकाराचे स्थापत्य, त्याचबरोबर आणखीन एक वेगळेपण म्हणजे याचा गोलाकार कळस हा गाभाऱ्यावर नसून मंदिराच्या सुरुवातीला आहे. या मंदिराचे बांधकाम वेगवेगळ्या काळात झाल्याचे दिसून येते. हे एक उत्तरमुखी मंदिर असून याच्या संरक्षण भिंतीस पूर्वेला व उत्तरेला असे 2 प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वारासमोर दीपमाळा बांधलेल्या आहेत. मंदिराभोवती असलेल्या संरक्षण भिंतीचे अर्ध्यापर्यंत जुने बांधकाम व त्यावर नवीन बांधकाम करण्यात आलेले आहे. मंदिराच्या समोरच्या हॉलमध्ये मराठीकालीन बांधकामाचे वैशिष्ट्य आहेत, जो नंतरच्या काळात बांधलेला असावा. मंदिरामध्ये आतमध्ये आल्यावर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य पाहायला मिळते. जुन्या हॉलमध्ये चिऱ्याच्या दगडाची भिंत नंतरच्या काळात बांधून गर्भगृह तयार केले आहे व त्यामध्ये भैरवाची मूर्ती आहे. गोलाकार असलेल्या बांधकामास बौद्ध चैत्यगृहासारखे लाकडी कामासारखी डिझाईन बनवण्यात आलेले आहे. मूळ मंदिर फक्त ही एक संपूर्ण रूम असावी. येथे आल्यावर शांती आणि एक प्रकारचे समाधान अनुभवायला मिळते. भैरवनाथ देवस्थान येथील पंचक्रोशीतील प्रसिद्ध देवस्थान आहे. माघ महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. यावेळी अनेक भाविक गडावर दर्शनासाठी येतात. भैरवनाथ मंदिराच्या समोरच्या बुरुजावरती इंग्रज बनावटीची एक तोफ ठेवलेली आहे. ही तोफ सुंदर अशा लाकडी चाकांचा बेस बनवून त्याच्यावरती ठेवण्यात आलेली आहे. याच्या शेजारी 2 दगडी चाके पडलेली आहेत. कदाचित ही या तोफेची मूळ चाके असावीत. या गडावरचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे येथील तटबंदी. बऱ्यापैकी सुरक्षित असलेल्या या तटबंदीमध्ये तत्कालीन तटबंदीची अनेक ऐतिहासिक वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. तटबंदीवर चढण्यासाठी व उतरण्यासाठी ठराविक अंतरावरती पायऱ्या आहेत. तटबंदीवरून चालण्यासाठी सोयीस्कर असा मार्ग आहे, ज्याला फांजी असं म्हटलं जातं. बऱ्याच ठिकाणी बंदुकीचा व तोफेचा मारा करण्यासाठी छोट्या व मोठ्या खिडक्या सदृश्य जागा ठेवलेल्या आहेत, ज्याला जंग्या असं म्हटलं जातं. येथील आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या तटबंदीला ठराविक अंतरावर असे छिद्रयुक्त दगड आहेत. हे तुम्हाला संपूर्ण तटबंदीला दिसतील. याचा उपयोग म्हणजे ही मशाल ठेवण्यासाठीची केलेली व्यवस्था आहे. रात्रीच्या वेळी यामध्ये मशाली ठेवून प्रकाशाची व्यवस्था केली जात असे. तटबंदीवरून फिरताना येथील निसर्ग सौंदर्याचा अनुभव मिळतो. तटबंदीमध्ये काही ठिकाणी चोरवाटा बनवण्यात आलेल्या आहेत. येथील तटबंदीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या तटबंदीला केलेली स्वच्छतागृहाची व्यवस्था. येथे ठराविक अंतरावरती अनेक ठिकाणी अशी पुरातन स्वच्छतागृह बनवण्यात आलेली आहेत. किल्ले भुदरगडावरील पर्यटकांचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे येथील पांढऱ्या रंगाचे पाणी असलेला हा तलाव. त्याच्या पाण्याचा पांढऱ्या रंगावरून याला दूधसागर असं म्हटलं जातं. पांढरट काळामुळे याचा रंग पांढरा दिसतो. या तलावाचा आकार विस्तृत आहे. या लाल चिऱ्यांच्या दगडांची भिंती बांधलेल्या आहेत. भूतकाळात या गडावर हा एकच तलाव नव्हता. तसेच हा जो दूधसागर तलाव आहे याचा आकारही आतापेक्षा मोठा होता. याचा पुरावा आपल्याला गुगल मॅपवरील या किल्ल्याच्या नकाशात पाहायला मिळतो. हा 2010चा या किल्ल्याचा गुगल मॅपवरील फोटो आहे.
यामध्ये दूधसागर तलाव गाळाने भरल्यामुळे काही ठराविक ठिकाणीच पाणी साठलेले दिसत आहे व याचा पूर्ण आकार या संपूर्ण परिसरामध्ये दिसून येतो. नंतरच्या काळात गाळ काढून तलावास या ठिकाणी भिंत बांधून याचा आकार आताच्या तलावाइतका सीमित केला गेला. सध्या बाकीच्या गाळाच्या भागात शेती केली जाते. गुगल मॅपवर या आणखीन 2 ठिकाणी गाळाचा संचय दिसून येतो. येथे पूर्वी तलाव होते जे आता गाळामुळे भरून गेलेले आहेत. फक्त या ठिकाणी थोडे पाणी साठले जाते. त्याला लहान तलाव असं म्हटलं जातं. यावरून या किल्ल्यावरती मोठे असे 3 तलाव होते व या गडावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होता हे सिद्ध होतं. पूर्वी हे तलाव गडाच्या पाण्याची गरज भागवत असतीलच, पण सध्या उरलेला हा दूधसागर तलाव गडाच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करत आहे. या किल्ल्यावरती बरीच मंदिरे आहेत. ही मंदिरे प्रामुख्याने तलावाच्या काठावर बांधण्यात आलेली आहेत. यामध्ये महत्त्वाची 3 मंदिरे आहेत. यापैकी पहिले मंदिर म्हणजे अंबाई मंदिर. याच्या शेजारीच काही समाध्यांचे अवशेष पाहायला मिळतात. हे मंदिर पूर्णपणे भग्नावस्थेत असून त्याच्या फक्त भिंतीचाच भाग शिल्लक आहे. कदाचित हे राहत्या घराचे अवशेष असावेत. आतमध्ये महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. अंबाई मंदिरापासून थोडं पुढे आल्यावरती सुंदर असे प्राचीन गुफा मंदिर आहे. हे अर्धे मंदिर बांधलेले आहे तर आतील अर्धा भाग दगडामध्ये कोरलेला आहे. आतमध्ये काही प्राचीन मूर्त्या ठेवलेल्या आहेत. याच गुफा मंदिराच्या शेजारी दूध तलावाच्या एका खडकामध्ये खोबणी करून शिवपिंड, त्याच्यासमोर नंदी आणि एक शिल्प स्थापित केलेले आहे. थोडे पुढे आल्यावर इथे 2 मंदिर आहेत. त्यातील एक पहिले छोटे मंदिर, याच्यामध्ये अर्धवट तुटलेली मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. या मंदिराच्या पाठीमागे याच्यापेक्षा थोडे आकाराने मोठे महादेव मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर नंदी मूर्ती आहे. आतमध्ये 2 शिवलिंग आहेत. महादेव मंदिराच्या शेजारीच आणखीन एक मंदिराचे अवशेष आहेत. येथे तुटलेल्या दगडी शिवलिंगाचे अवशेष आहेत. किल्ल्याच्या परिसरात अनेक प्राचीन अवशेष पाहायला मिळतात. जुन्या घरांचे अवशेष, समाध्या, तळी, शिल्पे इत्यादी अवशेष संपूर्ण गडावरती विखुरलेले आहेत, जे या किल्ल्याचा इतिहास आपल्यासमोर मांडतात. हा किल्ला 12व्या शतकात शिलाहार राजाने बांधल्याचे अभ्यासक सांगतात. शिलाहारांचा पराभव करून हा प्रदेश देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात गेला. यादवानंतर हा किल्ला बहामनी राजांनी ताब्यात घेतला व नंतर विजापूरच्या आदिलशहाच्या अधिपत्यात आला. 1667 मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला, पण लगेच आदिलशहाने हा पुन्हा जिंकून घेतला. 1672 मध्ये शिवाजी महाराजांनी मोहीम काढून हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. किल्ल्याचे लष्करी महत्त्व ओळखून शिवरायांनी किल्ल्याची पुनर्बांधणी करून मजबूत लष्करी चौकी बनवली. छत्रपती राजाराम महाराज जिंजीवरून परत येत असताना या किल्ल्यावर वास्तव्यास काही काळ थांबले होते. किल्ल्यावर काही विशिष्ट ठिकाणी वस्तीचे अवशेष पाहायला मिळतात. गुगल मॅपवरती पाहिले की हे अवशेषांची जागा स्पष्ट दिसून येते. महादरवाज्यातून आतमध्ये आल्यावरती या ठिकाणी या जागेवर घरांचे अवशेष पाहायला मिळतात. येथून पुढे आल्यावरती तलावाच्या बाजूला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्ती दिसून येते. येथील घरांच्या अवशेषामध्ये एक मंदिर सुस्थितीत शिल्लक आहे. किल्ल्यावरील महत्त्वाच्या लोकांची वस्ती उत्तरेकडील भागात दिसून येते. याच ठिकाणी भैरवनाथाचे मंदिर आहे. तसेच राजसदर याच भागात आहे. येथील घरांच्या अवशेषावरून यांचा आकार मोठा होता हे दिसून येतं. यावरून ही घरे राजघराण्यातील लोकांची असावीत. असा बराच मोठा इतिहास असलेल्या या किल्ल्याने आपल्या अवशेषातून या आठवणी जपलेल्या आहेत. आपल्याला त्या जाणून घेण्यासाठी फक्त या अवशेषांची भाषा कळली पाहिजे. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला महादरवाजाच्या शेजारी जोकोबाई गुफा मंदिर आहे. किल्ल्याच्या तटबंदी शेजारी ही भूमिगत गुफा आहे. या गुफेच्या मुखापाशी नंदीची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. पायऱ्या उतरून खाली आल्यावर इथे काही मूर्त्या ठेवलेल्या दिसतात. तटबंदीची बाजू कोसळून गेल्यामुळे भूमिगत गुफेची एक बाजू उघडी पडलेली आहे. येथून वाट तयार झालेली आहे. येथे बऱ्याच मूर्त्या आहेत, पण या नंतरच्या काळात येथे आणून ठेवण्यात आलेल्या असाव्यात. खरं तर गुफा साधनेसाठी बनवण्यात आलेली असावी. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नाथपंथाच्या अशा गुफा आपल्याला पाहायला भेटतात. अशाच प्रकारची ही एक गुफा असावी. किल्ल्याच्या आग्नेय बाजूस या ठिकाणी पूर्वीचा महादरवाजा होता. याचे काही अवशेष येथे आपल्याला पाहायला मिळतात. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा होता. इसवी सन 1844 मध्ये येथील गडकऱ्यांनी केलेल्या बंडानंतर इंग्रजांनी हा दरवाजा पाडून टाकला. येथील झाडीझुडपांमध्ये या दरवाजाचे काही अवशेष पाहायला भेटतात. महादरवाजाच्या थोडं पुढे आल्यावर एक भला मोठा दगड आहे, ज्याच्या बाजू तासलेल्या आहेत आणि एका बाजूला कोरून दगडामध्ये एक रूम तयार केलेली आहे. याला स्थानिक लोक पोखरधोंडी म्हणजेच पोखरलेला धोंडा असं म्हणतात. काही जण ही पहारेकरांच्या विश्रांतीसाठीची देवडी असावी असं मत व्यक्त करतात. पण पोखरधोंडी महादरवाज्यापासून बरीच दूरवर आहे, त्यामुळे ही पहारेकरांसाठी नसावी. हे एकतर मंदिर असावं किंवा जकोबाई गुफेसारखी साधनेसाठी गुफा तयार केलेली असावी. असा हा 500-600 वर्षाचा इतिहासाचा वारसा असलेला किल्ले भुदरगड.
निसर्गाने नटलेला, अनेक मंदिरांनी पवित्र झालेला, ऐतिहासिक स्थापत्याने समृद्ध असलेला अशा शिवरायांच्या भुदरगडास अवश्य भेट द्या. धन्यवाद. जय शिवराय.